निर्माण करण्यासाठी असलेली एक योग्य जागा आहे। आता ह्याच्यानंतर आमचं हे नाट्यसंमेलन किंवा हे 100व असल्यामुळे एकूण 22 ठिकाणी आपण नाट्य जागर घेतोय आणि नाट्य जागरमध्ये विविध पटकन सांगायची वाटते, वेळ कमी आहे। आपल्या कोरोना काळात आम्ही सीएम साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांना म्हटलं होतं की गडकरी रंगायतन, वाशी नाट्यगृह, कल्याण अशा 3 या शहरातली जी नाट्यगृहाची त्यांची भाडी आहेत ती आम्हाला जरा कमी करून द्या। आणि त्यांनी फक्त एका फोनवरती भाडी कमी केली होती। त्याने भाडी कमी केल्या आम्ही सगळीकडे ते पत्र पाठवून दिलं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातली भाडी कमी करून घेतली आम्ही। तर त्यांच्या कामाचा झपाटा माहिती आहे। पिंपरी चिंचवडचे जे रामकृष्ण मोरे सभागृह आहे, आज साहेब पण इथे आहेत, मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की आपल्या पिंपरी चिंचवडच्या नाट्यगृहातल्या इलेक्ट्रिकचा हा इथे मांडण्याचा विषय आहे की नाही मला माहीत नाही, पण खूप वेळा मांडून झालेला आहे आणि काहीच घडलं नाही म्हणून मी आज इथे मांडतोय। पिंपरी चिंचवड नाट्यगृहातलं इलेक्ट्रिकचं जे बिल आहे, नॉर्मली नाट्यगृह म्हटल्यावर नाटक झाल्यानंतर बेसिक रिक्वायरमेंट आहे की बसून, रात्री आमचा 12:30 पाऊणला जे प्रयोग संपल्यानंतर बसून जेवायची व्यवस्था असणं गरजेचं आहे। आम्ही अनेक ठिकाणी हातात ताट घेऊन रात्री जेवतो, तो काही प्रश्न नाही, आम्हाला नाटकाची हौस आहे त्यामुळे आम्ही ते करतो। पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहाच्या बाबतीत असं झालेलं आहे की पूर्वी तिथे हॉल होता, आजही हॉल आहे, पण त्या हॉलचं जेवण वाढण्यासाठी 500 रुपये भाडं लावायला सुरुवात केलेली आहे, जे अतिशय दुःखदायक आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाट्यगृहाचं जे इलेक्ट्रिकचं भाडं आहे ते फक्त चिंचवडमध्येच नाही, पुण्यामध्येच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, आशिया खंडात सगळ्यात जास्त आहे ते म्हणजे 14,000 रुपये इलेक्ट्रिकचं भाडं, जे बाकी सगळ्या ठिकाणी 2,500 ते 3,000च्या घरात असतं। आणि हे सांगून काही घडत नाही, त्यामुळे आज मी तुमच्यासमोर नम्र विनंती करतो सर की ह्याच्यात कृपया लक्ष घाला। बाकी पिंपरीचे तुम्ही भाडं किती वाढलं तरी आम्ही येणार बरं का, इथे तुम्ही किती भाडं वाढवा आम्ही येणार, कारण आमचा नाट्यरसिक इथे आहे, आम्हाला नाटकात काम करायला आवडतं आणि नाट्यरसिक इकडचा उत्तम आहे, त्यामुळे आम्ही इथे येणार, पण तुम्ही लक्ष घ्यावं एवढी विनंती आहे। आज सीएम साहेब आणि आमचे म्हणजे मी हे सगळं का करू शकतोय याचं एका वाक्यात तुम्हाला सांगतो। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे माननीय शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, आमचे सांस्कृतिक मंत्री उदय मुनगंटीवार, फडणवीस साहेब, हे 5 जण आहेत ना, हे 5 जण आमच्या मागे अतिशय भक्कमपणे उभे आहेत। आणि त्याचबरोबर आमचे जे सेक्रेटरी लेवलची जी मंडळी आहेत ती सुद्धा आम्हाला छान मार्गदर्शन करतात। त्यामुळे मला अतिशय खात्री आहे की पुढच्या 5 वर्षात फक्त नाट्य परिषदच नाही तर नाट्य परिषदेच्या 59-60 शाखा आहेत, त्या पण सक्षमपणे काम करू शकतील याची मला खात्री आहे। आता मी इथे थांबतो, उद्या अजून बोलीन काहीतरी, पण तुमचं सगळ्यांचं परत एकदा या 100व्या नाट्य संमेलनात मी खूप मनापासून स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शंभराव्या नाट्य संमेलनासाठी व्यासपीठाच्या समोर अनेक दिग्गज मंडळी बसलेली आहेत। मध्ये आमचे जे छायाचित्रकार मित्र आहेत त्यांना विनंती करतो थोडीशी तिथली बाजू मोकळी करा, त्यांना व्यासपीठावरचा सोहळा बघू देत। सगळ्यात पुढे आदरणीय डॉक्टर मोहन आगाशे साहेब बसलेत, आमचे आळेकर सर बसलेत, दिलीप प्रभावळकर बसलेत, सुरेश खरे सर बसलेत, आवटी साहेब बसलेत, नीलमताई बसल्यात। मागच्या रांगेतल्या लोकांना दिसत नाहीये, थोडी तिथे जरा जागा करून द्या प्लीज। यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत। 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नाट्य परिषदेचे हयात विश्वस्त माननीय शरदचंद्रजी पवार यांना मी विनंती करतो 100व्या नाट्य संमेलनाचे उद्घाटक माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा आपण स्वागतपर सत्कार करावा। 100व्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब
या संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांचा स्वागतपर सत्कार करतायत। यानंतर 100व्या नाट्यसंमेलनाचे प्रमुख निमंत्रक नामदार उदयजी सामंत यांना मी विनंती करतो आपण माननीय प्रेमानंद गजवी यांचा सत्कार करावा। 99व्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेले माननीय प्रेमानंद गजवी तत्पूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सत्कार करायचा आहे। एकनाथजी शिंदे सर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान करतील। या संमेलनाचे मुख्य निमंत्रक नामदार उदयजी सामंत यांना मी विनंती करतो आपण आदरणीय प्रेमानंद गजवी यांचा स्वागतपर सत्कार करावा। यानंतर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना मी विनंती करतो 100व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांचं आपण स्वागत करावं। यानंतर माननीय भाऊसाहेब भोईर यांना मी विनंती करतो खासदार श्रीरंग बारणे यांचा आपण स्वागतपर सत्कार करावा। 100व्या नाट्य संमेलनाचे निमंत्रक आणि नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचं स्वागत करावं। यानंतर नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांना मी विनंती करतो आपण आमदार अण्णासाहेब बनसोडे यांचा स्वागतपर सत्कार करावा। यानंतर कोषाध्यक्ष सतीश लोटके यांना मी विनंती करतो आपण माननीय आमदार उमाताई खापरे यांचा स्वागतपर सत्कार करावा। यानंतर संमेलन समितीचे प्रमुख विजय चौगुले यांना मी विनंती करतो माननीय आमदार अश्विनीताई जगताप यांचं आपण स्वागत करावं। विजय चौगुले यांना मी विनंती करतो आपण माननीय आमदार अश्विनीताई जगताप यांचं स्वागत करावं। यानंतर सहकार्यवाह समीर इंदुलकर यांना मी विनंती करतो आपण जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांचं स्वागत करावं। समीरजी इंदुलकर यानंतर सहकार्यवाह सुनील ढगे यांना मी विनंती करतो पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंग यांचं आपण स्वागत करावं। धन्यवाद। यानंतर मावळते नाट्य संमेलनाध्यक्ष आदरणीय प्रेमानंद गजवी सर यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो।
सर्वांना नमस्कार. 100व्या नाट्य संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर या संमेलनाचे उद्घाटक राजनीतिज्ञ शरदचंद्रजी पवार, उदयजी सामंत, प्रशांतजी दामले आणि या 100व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, याशिवाय रंगमंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. खरं तर प्रशांत दामले यांनी माझ्या वतीनं असं मी म्हणेन, कारण गेली 5 वर्ष नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद मी सांभाळतो आहे आणि मला हे सगळं बघत असताना, करत असताना काय काय त्रास झाला तोही मला मांडायचा होता, पण तो वेगळ्या शब्दात मांडायचा होता. तो प्रशांत दामले यांनी अतिशय सहजपणानं माझं काम थोडंसं हलकं केलं. माझ्या थोड्या तक्रारी आहेत आणि तक्रारी का असू नयेत. तक्रार केली किंवा मूल रडलं तर आई दूध पाजते, काळजीपूर्वक पाजते, माझ्या सोनुल्याचं पोट भरू दे म्हणते. तसा राजकीय लोक असले तरी आमचे मित्र आहेत, आमच्यासारखी ते हाडामासांची माणसं आहेत आणि त्यामुळे त्यांचं आणि आमचं नातं एक आहे, एका रक्ताचं नातं आहे. यांच्याकडे आम्ही मागणी करायची नाही तर कुणाच्याकडे करायची. माझ्या काही वेगळ्या मागण्या आहेत. या मागण्यांच्यापैकी थोडासा मागचा आढावा घेणं मला आवश्यक वाटतं. गेल्या 5 वर्षामध्ये काय काय घडलं त्याबद्दल. मी वर्षभर महाराष्ट्रामध्ये 10 नाट्यलेखन कार्यशाळा घेतल्या, 30 संहिता वाचल्या गेल्या, त्यातल्या 5 नाटकांची निवड केली गेली आणि या 5 नाटकांचा महोत्सव नाट्य परिषदेनं मुंबईमध्ये संपन्न करावा अशी एक विनंती त्यावेळेचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळे यांना केली होती. त्याचबरोबर 100वा संमेलन त्या कालखंडामध्ये आधी सांगलीला संपन्न व्हावा तो कार्यक्रम सगळा ठरलेला होता, पण पुढे कोरोना आला आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते संमेलन त्यावेळी स्थगित करण्यात आलं. ते स्थगित झालेले संमेलन कोरोना संपला तरी उभं राहिलं नाही. मग निवडणुका झाल्या आणि मग प्रशांत दामले यांनी त्यांची नवी टीम या संमेलनासाठी आता सामोरी जाते आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की माझा 5 वर्षाचा भार आज काही क्षणांनी डॉक्टर जब्बार पटेल यांच्या खांद्यावरती जाणार आहे आणि पुढे 5 वर्ष लागणार नाहीत. दरवर्षी नाट्य संमेलन होईल आणि नवे नवे राहून गेलेले अध्यक्ष, कारण बॅकलॉग जर बघायला गेला तर नाट्य संमेलनाचा जर विचार करायला गेला तर खूप मान्यवर आमच्यापेक्षा कर्तृत्वानं थोर असलेले लोक अजून नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले नाहीत. तो विचार आत्ताच्या प्रशांत दामले या अध्यक्ष महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि एक गोष्ट सांगितली पाहिजे की हे 100वा संमेलन सुरू होताना या संमेलनाची सुरुवात तंजावरपासून झाली. अनेकांना असा प्रश्न पडला होता की तंजावरला कशाला बरं, पण त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की का म्हणून तंजावरला जायचं. तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा राजगडावर 1674 साली झाला आणि बरोबर 2च वर्षांनी तामिळनाडूतील तंजावर येथे आणखी एका मराठी माणसाचा 1676 रोजी दुसरा राज्याभिषेक सोहळा झाला. तर हा माणूस कोण होता, तर हे व्यक्तित्व होतं शिवाजी राजे महाराजांचा सावत्र बंधू व्यंकोजी. हे व्यंकोजी तंजावरला कसे गेले, तर इसवी सन 1675 साली त्रिचीचा पराभव करण्यासाठी आदिलशहाने त्यांना तिथे पाठवले होते. त्रिची आणि व्यंकोजी या दोघात युद्ध झाल्याने व्यंकोजींनी त्यांचा पराभव केला. पुढे आदिलशहाचा मृत्यू झाला आणि व्यंकोजींनी स्वतःचा 1676 साली राज्याभिषेक सोहळा घडवून आणला.
अशा या वेंकोजीची पत्नी दीपांबिका यांच्यापासून 3 मुलं झाली. शहाराज, सरफोजी, तुकोजी. हा हुशार आणि कल्पक होता शहाराज. त्याची हुशारी पाहून वेंकोजींनी शहाराज 14 वर्षांचा असताना 1684 साली त्याचा राज्याभिषेक केला. पण पित्याला मुलाची हुशारी काही अनुभवता आली नाही, कारण वेंकोजींचं 1687 सालीच निधन झालं. खरं तर 1684 सालापासून शहाराज नाटकं लिहू लागला होता, पण ते इतरांना फारसं माहीत नव्हतं. इसवी सन 1684 ते 1711 या काळात शहाराजनं 22 मराठी, 23 तेलुगू, 3 हिंदी, 1 संस्कृत, 1 तमिळ अशी विपुल नाट्यरचना केलेली आहे. पंचभाषा विलास हे नाटक तर तेलुगू, मराठी, तमिळ, हिंदी, संस्कृत अशा 5 भाषांचा वापर करून त्यांनी सिद्ध केलेला आहे. अशा या अलौकिक मराठी नाटककाराचा सन्मान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद फार आत्मीयतेनं आम्हा मंडळींना, मी आणि माझ्याबरोबर सतीशी लोटके, महाजन आणि कुलकर्णी असे आम्ही तंजावरला गेलो. तिथे आत्ताचे 8वे जे शिवाजी राजांचे जे वंशज आहेत त्यांचंही नाव शिवाजी राजे भोसले असं आहे. त्यांच्यासोबत तंजावरमध्ये राजमहालामध्ये शहाराज भोसले यांच्या नाटकांना अभिवादन करण्यात आलं. आणि तिथून मग आम्ही सगळी मंडळी सांगलीला आलो. सांगलीमध्ये आमची सगळे प्रशांत दामले, लोटके आणि बाकी सगळी मंडळी आणि नियामक मंडळाची, खरं म्हणजे तंजावरपासून सुरू झालेलं संमेलन सांगलीकरीत ते पुण्याला आलेलं आहे आणि पुण्यावरून पुढे आणखी 6 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी. हा जो इतका मोठा घात प्रशांत दामले तुम्ही कसा काय घातला याचं आश्चर्य वाटायला लागतं. आम्हाला मान्य आहे की हे तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने सिद्ध झालेले आहे, पण त्यासाठी सुद्धा अध्यक्षाची परवानगी लागते, कारण अध्यक्षाच्या परवानगीशिवाय कुठली गोष्ट सिद्ध होत नाही. जसं मुख्यमंत्र्यांच्या सही केल्याशिवाय JRला मान्यता प्राप्त होत नाही, त्या पद्धतीने सगळं कार्य असतं. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग माझ्या आणखी 2-3 विनंती आहेत, त्यातल्या तुम्ही मान्य केलेल्या आहेत, तरी मी रसिक प्रेक्षकांना त्या कळव्यात म्हणून आता सांगणं आवश्यक वाटतं. विनंती एक, आद्य नाटककार शहाराज भोसले यांनी 1690 साली लक्ष्मीनारायण कल्याण हे पहिलं नाटक लिहिलं आणि मराठी रंगभूमीचा पाया घातला गेला. म्हणून मराठी नाट्य परिषदेनं आद्य नाटककार शहाराज भोसले यांच्या नावे नाटककारासाठी नाट्य जीवन गौरव पुरस्कार या वर्षीपासून सुरू करावा अशी एक विनंती आहे. दुसरी विनंती, नाटककार विष्णू भावे यांनी 1843 साली संगीत सीता सैवर हे नाटक लिहिलं. ते तिकीट लावून केलं गेलं आणि व्यावसायिक रंगभूमीचा पाया रचला गेला. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमी पुरस्कार नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावे सुरू करावा. तिसरा पुरस्कार, नाटककार ज्योतिबा फुले यांनी 1855 साली तृतीयरत्न नाटक लिहिलं आणि मराठी रंगभूमीवर पहिलं प्रायोगिक नाटक लिहिलं गेलं. हे काळाच्या पटलावर सिद्ध झाले आहे आणि म्हणून नाटककार ज्योतिबा फुले यांचे नावे प्रायोगिक नाट्यलेखन पुरस्कार सुरू करावा. चौथा पुरस्कार, नाटककार काशीबाई फडके यांनी 1887 साली संगीत सीताश्रुती हे नाटक लिहिलं. एका स्त्री नाटककारानं लिहिलं हे पहिलं नाटक. त्यामुळे नाटककार श्रीमती काशीबाई फडके यांच्या नावे स्त्री नाट्यलेखन पुरस्कार नाट्य परिषदेने करावा. आणि अशा प्रकारचं पत्र मी दामले यांना दिलं आणि दामले यांनी आपण हे पुरस्कार सुरू करू याच्याबद्दल मला शब्द दिला मावळत्या अध्यक्षाला. त्यामुळे दामले यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जरा मला पाणी पाजा. आणखी काही विनंती आहेत आणि विनंती करण्यातच हे स्थळ असल्यामुळे आपला आणखी 2 मिनिटाचा वेळ घेतो. थँक्यू. नाट्य परिषदेनं परिषदेची वास्तू बांधली. 2005 साली उद्घाटन झालं. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बांधले गेले. 18 वर्ष झाली त्याला आता. पण आधुनिक वास्तूत नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाला दालन नाही. तेव्हा नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाला नाट्य परिषदेच्या कार्यालयामध्ये उठण्या बसण्यासाठी किंवा वर्षभर काही काम करण्यासाठी त्यांच्यासाठी एक खुर्चीची व्यवस्था करावी अशी विनंती मी नाट्य परिषदेला करतो आहे. संमेलनाच्या अध्यक्षानं मराठी रंगभूमीच्या संवर्धनासाठी काही एक वेगळं काम करावं अशी अपेक्षा आहे. पण जो निधी दिला जातो तो अत्यंत कमी आहे. तो फक्त 1 लाखाचा निधी आहे. त्यामुळे अशी एक विनंती आहे परिषदेला की ही रक्कम वाढवावी. प्रायोगिक रंगभूमीचं क्षेत्र मुंबई पुणे सोडून तालुका पातळीवर विकसित होत आहे आणि या प्रायोगिक नाटकांसाठी अपेक्षित रंगमंच उपलब्ध नाही.
जिल्हा तालुका पातळीवर 200-250 आसन क्षमता असलेली प्रायोगिक नाट्यगृहे बांधणे ही काळाची गरज आहे. प्रायोगिक रंगभूमीचा पुढील 100 वर्षाचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त नाट्यगृह बांधणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने प्रायोगिक रंगभूमीची गरज लक्षात घ्यावी आणि अस्तित्वात असले, खरं म्हणजे हा मुद्दा प्रशांत दामल्याने मांडलेलाच आहे की नाट्यगृहाचं भाडं कमी करावं. मी तर म्हणतो शासनानेच नाट्यगृहाचं संपूर्ण भाडं वाढलं आणि मराठी रंगभूमीसाठी काय वेगळं काम केलं तर मला वाटतं याच्यासारखं पुण्य दाबत नाही. आणखी एक विनंती आहे. तुम्ही म्हणाल सगळ्या विनंत्या घेऊन आलात, इतकी 5 वर्ष काय करत होता? तर मित्रांनो, 5 वर्ष मी हेच काम करत होतो की उणिवा कुठे कुठे आहेत. झाडीपट्टी रंगभूमी आणि विदर्भातल्या माणसांवर नेहमी अन्याय केला जातो असं विदर्भातल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. गडेकर इथे बसलेले आहेत आणि ते परिषदेशी संलग्न आहेत, उपाध्यक्ष आहेत. तर त्यांच्या बाजूनं म्हणा किंवा सगळ्या विदर्भ भाषांच्या बाजूनं म्हणा, झाडीपट्टी रंगभूमी विदर्भात नाट्य रंगभूमी चंद्रपूर भंडारा विशेषतः झाडीपट्टी रंगभूमीचं केंद्र वडसा चोख नक्षलग्रस्त भागात. आता महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद किती आहे मला माहीत नाही, अजून तरी आमच्या कानावर नक्षलवाद्यांची काही नामं पडताना दिसत नाही. याचा अर्थ असा होतो की चांगलं वातावरण असेल. नाट्यवेगानं झपाटलेला हा परिसर मुंबईकर पुणेकर कलावंत मकरंद अनासपुरे किंवा इथे आता उपस्थित असलेले मोहन जोशी यांच्यासारखे कलावंत झाडीपट्टीच्या नाटकामधून कामं करतात आणि मानधन मिळवतात. पण आजही नाटकं कनातीत 20 बाय 20 फुटाच्या रंगमंचावर होतात. आपण 30-40 फुटाच्या रंगमंचाची अपेक्षा करतो. आधुनिक रंगभूमी असली पाहिजे असं आपण मागणी करतो. आणि गंमत अशी आहे की दोरीवर अडकवलेल्या एका माईकवर यांची नाटकं सादर केली जातात. आणि म्हणून ही झाडीपट्टी रंगभूमी काळाबरोबर अत्याधुनिक नाही पण कालसुसंगत आधुनिक तरी करा. प्रेक्षक आजही धूळयुक्त जमिनीवर बसून नाटक पाहत असतात. आपण छान खुर्चीवर AC मध्ये नाटक बघतो, पण विदर्भातले प्रेक्षक मात्र धुळीवर बसून नाटक पाहतात. त्यांच्या तुलनेमध्ये विदर्भाची काय धूळधाण चाललेली आहे आपल्या सहज लक्षामध्ये येऊ शकतं. शेवटचा एक मुद्दा आहे. 10-1 वर्षापूर्वी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीनं अभिजात भाषेसंबंधी एक अहवाल तयार केला होता आणि महाराष्ट्र शासनाने 2014 साली केंद्र सरकारला पाठवला होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. पण ते काम होताना अजूनही दिसत नाही आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने स्वतःच पुढाकार घेऊन अभिजात मराठी भाषा आणि बोली भाषा संवर्धन समिती स्थापन करावे आणि निधीची व्यवस्था करावी आणि प्रत्येक जिल्ह्यात अभिजात भाषा बोली भाषा संवर्धन केंद्र स्थापन करावे. हा काळ इंग्रजी प्रभावाचा आहे, जागतिक गरजही आहे. तथापि आपलं भाषिक भान जागं ठेवायचं तर प्रयत्नांची फार गरज आहे. प्रमाण भाषेप्रमाणेच विविध बोली भाषांमधूनही वाङ्मय लेखन होत असतं. मानवनी रंगभूमी हा शब्दप्रयोग तुम्हाला माहिती असेल. कविता कथा कादंबरीबरोबरच नाट्यलेखनही बोली भाषेमधून होत असतं. मित्रांनो, माझ्या तक्रारी पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही आता मोकळा श्वास घ्यायला हरकत नाही. मला जे सांगायचं झालं सांगून झालेलं आहे आणि आता काही क्षणानंतर माझ्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा काळ संपणार आहे. पण खरं सांगायचं तर माझं काम संपलेलं नाही, ते सुरूच राहील. कारण हल्लीच्या काळामध्ये आजूबाजूचं वातावरण सहजासहजी आपल्याला सुखानं जगू देत नाही. वेगळे वेगळे प्रश्न आपल्या आजूबाजूला निर्माण झालेले आहेत. कुरूपता मानवी जीवनामध्ये अत्यंत वेगाने प्रवास करते आहे आणि आपल्या सगळ्या कलावंतांचं, नाटककाराचं, दिग्दर्शकाचं, अभिनेत्यांचं हे कर्तव्य आहे की ही कुरूपता, कारण कुरूपतेला दूर करण्याचं काम कलेशिवाय कोणी करू शकत नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे की हा जो प्रयत्न आहे या प्रयत्नाला आपण सहज साथ द्यावी आणि हे कुरूप जग सुंदर करण्यासाठी सर्व कलावंतांनी पुढे यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर माननीय प्रेमानंद गजवी यांचं आत्मकथन रंग निरंग याचं प्रकाशन माननीय शरदचंद्रजी पवार यांनी करावं अशी विनंती आहे. त्याचबरोबर वामन पंडित संपादित रंगवाचा या नियतकालिकाचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्री यांनी करावं अशी विनंती आहे. माननीय प्रेमानंद गजवी यांचं आत्मकथन रंग निरंग याचं प्रकाशन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी करावं अशी विनंती आहे. त्यानंतर
वामन पंडित संपादित रंगवाचा या नियतकालिकाचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी करावं अशी विनंती आहे. यानंतर 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शाखेची स्मरणिका नांदी याचं प्रकाशन माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी करावं अशी विनंती आहे. अरुण कांबळे आणि सुहास जोशी यांना मी विनंती करतो आपण स्मरणिका माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द करावी. 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शाखेची नांदी ही स्मरणिका आहे, त्याचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होतंय. आज पत्रकार दिनाचं औचित्य साधून शीतल कर्देकर आणि आमचे पत्रकार मित्र आहेत त्यांच्याही पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांनी करावं अशी विनंती आहे. शीतल कर्देकर आणि सहकारी कृपया व्यासपीठावरती यावं. रंगनिरंग रंगवाचा नांदी आणि आमच्या पत्रकार मित्रांचं पत्रकार दिनाचं औचित्य साधून एक पुस्तक त्याचं प्रकाशन या व्यासपीठावरती होतंय. मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर सूत्रप्रदान सोहळा या व्यासपीठावरती संपन्न होतोय. मावळते संमेलनाध्यक्ष माननीय श्रीयुत प्रेमानंद गजवी यांना मी विनंती करतो आपण 100व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांना अध्यक्षीय सूत्र प्रदान करावीत. मावळते संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गजवी सरांकडून नियोजित अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्याकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान करण्यात आलेले आहे. आपण सर्वजण जोरदार टाळ्यांनी जब्बार सरांचं अभिनंदन करू. धन्यवाद. यानंतर 100व्या नाट्य संमेलनाचे मुख्य निमंत्रक नाट्य परिषदेचे विश्वस्त नामदार उदयजी सामंत यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. सगळ्यांची मोठी नावं घे. 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तहयात विश्वस्त आणि या 100व्या नाट्य संमेलनाचे
स्वागताध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, ज्यांनी आताच संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्र घेतली ते जब्बारजी पटेल, ज्यांनी सूत्र त्यांच्याकडे दिली ते प्रेमानंद गजवी, खासदार श्रीरंगजी बारणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी दामले, विश्वस्त अशोकजी हांडे, मोहनजी जोशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हाधिकारी, या महानगरपालिकेचे आयुक्त, व्यासपीठावरील उपस्थित असलेले विधिमंडळातील सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच पदाधिकारी, सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित कलाकार आणि बंधू आणि भगिनींनो, व्यासपीठ एवढं मोठं आहे की सगळ्यांची जर नावं घ्यायला लागलो तर नाट्य संमेलनातला एकही कार्यक्रम होणार नाही, फक्त नाव घ्यायचाच कार्यक्रम होईल. म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही. आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मंत्रिमंडळाला 15% बंधन जरी असलं तर आपल्याकडे काय खुर्च्यांचा तोटा नाही. मागेल त्याला खुर्ची ही आपल्याकडे योजना आहे. त्याच्यामुळे व्यासपीठावरच 100 लोक आहेत. ते सर्व माझे पदाधिकारी, प्रशांतजींनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, प्रेमानंदजींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ज्या काही त्रुटी आहेत त्या कशा सुधाराव्या ह्या देखील माजी अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितल्या. प्रशांतजींनी सांगितलं की राजकारणामध्ये काम करणारे आम्ही देखील कलाकार आहोत. प्रशांतजी, काल देखील मी तुम्हाला धन्यवाद दिले आणि आज देखील मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. आमच्यावरचा एक आरोप आपण दूर करून टाकला. कारण राजकारणाने नाट्य संमेलनामध्ये आलं की राजकारणी नाट्य संमेलनामध्ये हस्तक्षेप करतात, अशा बातम्या तयार होतात. त्याला आपण पूर्णविराम दिलात आणि आम्ही देखील कलाकार आहोत हे आपण सांगून टाकलं. त्याच्यामुळे आता अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये आमचा वावर आहे त्याच्यापेक्षा सुखकर आपण केलात, त्याबद्दल देखील मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. आज अतिशय चांगलं नाट्य संमेलन आमचे इथले संयोजक भाऊ भोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केलं. 100वे नाट्य संमेलन नक्की कुठं होणार आहे आणि कधी होणार आहे याची देखील फार मोठी शंका सगळ्यांच्याच मनामध्ये होती. अध्यक्ष तर ठरलेले होते, पूर्वीचे अध्यक्ष 5 वर्ष होते. 5 वर्ष नाट्य संमेलन होऊ शकलं नाही आणि अनेकांच्या मनामध्ये कदाचित अशी शंका होती भाऊ की हे 100वे नाट्य संमेलन रत्नागिरीमध्ये होईल. परंतु आपण 25 वर्ष केलेली पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालची मेहनत आम्ही सगळ्यांनी बघितली आणि म्हणून एकमतानं आम्ही निर्णय घेतला की पूर्वसंध्या ही पुण्याला झाली पाहिजे आणि मुख्य संमेलन हे पिंपरी चिंचवडला झालं पाहिजे. पण तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने हे संमेलन इथं आयोजित केलं आहे. आता आमची सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे की 100व्या नाट्य संमेलनासारखं नाट्य संमेलन हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता झालं पाहिजे. अशा पद्धतीची भावना, भाऊ काय काय करताय असला घाबरलो मी. तर ही जबाबदारी आता आम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारली. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पवार साहेब या एकाच व्यासपीठावर आहेत. मी गेले 6-7 वर्ष ही अखिल भारतीय नाट्य परिषद अतिशय जवळून बघतोय. अनेक मागण्या आहेत, अनेक उपक्रम आहेत. नाट्यगृहाचा प्रश्न देखील प्रशांतजी आपण या ठिकाणी सांगितला. कलाकारांच्या घराचा प्रश्न आहे, बॅकस्टेजच्या लोकांच्या घराचा प्रश्न आहे. मला मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती करायची आहे की हे 100वे नाट्य संमेलन झाल्यानंतर एक चांगली बैठक आपल्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आपण घ्यावी आणि इतके वर्ष प्रलंबित असलेला कलाकारांच्या घराचा प्रश्न, बॅकस्टेजवाल्यांचा प्रश्न हा आपण सोडवावा, ही देखील विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संस्थेचा विश्वस्त म्हणून मी आपल्याला करणार आहे. कालच पूर्वसंध्येला मेघराज भोसले भाषणातनं असं म्हणाले की विक्रम गोखले साहेबांनी एक स्वप्न बघितलं होतं आणि ते जायच्या अगोदर, म्हणजे त्यांच्या निधनाच्या अगोदर त्यांनी 2 एकर जागा, 5 कोटीची जागा ही वृद्धाश्रमासाठी ताब्यात दिलेली आहे. मला मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती करायची आहे. मराठी रंगभूमीवरचा कलाकार, मराठी चित्रपटसृष्टीतला कलाकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला कलाकार याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
आजही मराठी रंगभूमी टिकवण्याचं काम हे समोर सगळी दिग्गज मंडळी बसलेली आहेत, या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. परंतु काही ठिकाणी यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये घराच्या अनंत अडचणी यांच्यासमोर निर्माण होतात, पेन्शनच्या प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून आम्ही सगळ्या विश्वस्तांनी पवारसाहेबांना विनंती केली आणि जे आपल्या पुढाकारानं 9,73,00,000 रुपये आम्हाला मिळालेले आहेत त्यातला काही हिस्सा हा पेन्शनसाठी आणि मेडिक्लेमसाठी कलाकारांचा आणि बॅकस्टेजवाल्यांचा हा ठेवण्याचा निर्णय आम्ही नाट्य परिषदेमध्ये घेतलेला आहे. आणि म्हणून वृद्धाश्रमाची जागा आमच्याकडे तयार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून आज या 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं या वृद्धाश्रमाच्या कामासाठी 25 कोटी रुपयाचा भरघोस निधी महाराष्ट्र शासनाकडनं जाहीर करावा, ही देखील त्यांचा मंत्रिमंडळातला एक सहकारी म्हणून आणि या नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो. जास्त वेळ मी घेणार नाही, परंतु एक महत्त्वाची गोष्ट मला जाता जाता या ठिकाणी सांगायची आहे. भाऊ भोईर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं हे नियोजन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा नाट्यसंमेलनाचा भाग तुम्ही 100च्या 100 माजी नाट्यसंमेलन अध्यक्षकांची देखील आठवण ठेवलीत, ही सगळ्यात आमच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जो अध्यक्ष होऊन जातो त्याची आठवण सहसा कोण ठेवत नाही, ती 100 लोकांची आठवण आपण ठेवलीत, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा पूर्ण राजाश्रय अखिल भारतीय नाट्य परिषदेला आणि मराठी कलाकारांना द्यावा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी 5 मान्यवरांचा भरभक्कम पाठिंबा लाभलेला आहे. त्यांचा सन्मान आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो करावा. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील यांचा सत्कार माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी करावा अशी विनंती आहे. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एक हाती आयोजित करण्यासाठी सुविख्यात असणारे आणि पिंपरी चिंचवडच्या नाही तर पुण्यातल्या सर्व सांस्कृतिक उपक्रमांच्या मागे भरभक्कमपणे उभे असणारे डॉक्टर पी.डी. पाटील यानंतर कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष माननीय कृष्णकुमारजी गोयल यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी करावा अशी विनंती आहे. पुण्यभूषण पुरस्कारापासून नाट्य संमेलनापर्यंत प्रत्येक सांस्कृतिक उपक्रमांच्या मागे खंबीरपणे उभे असणारे कृष्णकुमारजी गोयल. यानंतर सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक आणि पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष राजेश कुमार साकला यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी करावा अशी विनंती आहे. यानंतर ऋणाल ग्रुपचे श्रीयुत राजेंद्र जैन यांचा सत्कार माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी करावा अशी विनंती आहे. ऋणाल ग्रुपचे राजेंद्र जैन. त्याचप्रमाणे ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस वसंत परदेशी यांचा प्रातिनिधिक स्वरूपातला सन्मान माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी करावा अशी विनंती आहे. ॲडिशनल सीपी वसंत परदेशी कृपया सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. धन्यवाद. ते अजूनही कामामध्येच व्यस्त आहेत. यानंतर मी स्वागताध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचं मनोगत ऐकण्याच्या पूर्वी ॲडिशनल सीपी वसंत परदेशी उपस्थित झालेले, त्यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री यांनी करावा अशी विनंती आहे.
कला कला क्षेत्रातील या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे, संमेलनाचे प्रमुख प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉक्टर जवाहर पटेल, संमेलनाचे निमंत्रक आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, तंजावर येथील नारायणवाडा संमेलनाचे अध्यक्ष श्री प्रेमानंद गजवी, परिषदेचे अध्यक्ष प्रसाद दामले, सहकारी अजित भुले, सतीश लोटके, भाऊसाहेब भोळे, श्री पाटील, नरेश गजेकर, परिषदेचे सगळे विश्वस्त पदाधिकारी, नाट्य कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, नाटककार, रंगभूमीवर प्रेम करणारे आपण सगळे सहकारी, संसदेचे आमचे सहकारी खासदार श्री वाळणे, महाराष्ट्राच्या विधानसभेचे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सभासद आणि बंधू भगिनींना मित्रांनो, आज सुरू होणाऱ्या 100व्या नाट्य संमेलनाचं सूर 2 वर्षांपासून वाढत होतं. कोरोनाची नकार जनता म्हणा किंवा नाट्य परिषदेच्या निवडणुका म्हणा, प्रत्यक्ष नाट्य संमेलन साजरे होण्यास उशीर झाला. परंतु गणरायाच्या कृपेनं हे संमेलन निर्विघ्न आणि आज हा सोहळा मोरया गोसाईच्या सजन समाधी असलेल्या आणि चिंतामणी गणपतीचं पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या चिंचवड येथे होतोय, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मित्रांनो, या ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन होत असताना इतिहासाचा मागोवा घेणं आवश्यक आहे. कारण ऐतिहासिक मागोवा घेत असताना रंगभूमीसाठी ज्यांनी आपलं अमूल्य योगदान दिलं त्यांचं तर सर्व होतंच, पण त्याबरोबर त्यांना अभिवादनसुद्धा केलं जातं. जगात चित्रपटयुग अवतरण्याच्या अगोदर हजारो वर्ष कथानक, संगीत, नृत्य, शिल्प, चित्र, नेपथ्य अशा विविध कला एकत्रित सादर करणारे सर्वाधिक परिणामकारक माध्यम म्हणजे रंगभूमी अथवा नाटक. काळाच्या कसोटीवर मूल्यमापन करायचं असल्यास सर्वाधिक काळ मान्यता पावलेला कला प्रकार म्हणून रंगभूमी अर्थात नाट्य कलाकार हाच आहे. अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून या नाट्यकलेला वेदांच्या चौलीची मान्यता होती. भरतमुनीच्या नाट्यग्रंथाला 5वा वेद म्हणून गौरवलं जातं. अशा पतितम कला आविष्कार संमेलन या ठिकाणी होतं आहे, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. नाटकाचं मुख्य प्रयोजन आनंद देणं आणि मनोरंजन करणे आहे असं भरतमुनींनी सांगितलं. परंतु मनोरंजनाबरोबर ज्ञानदानाचं कार्यसुद्धा नाटक करते. प्रारंभिक काळाची नाटके पौराणिक विषयाची होती. नंतरच्या काळामध्ये ऐतिहासिक नाटकांनी देखील नाशिक मनाची पकड घेतली. यातून भारतीय संस्कृती, धर्म, इतिहास आणि परंपरा याचं ज्ञान प्राप्त होते. परंतु प्राचीन नाटके ही संस्कृत भाषेत असल्यामुळं ती सामान्य माणसापर्यंत पोचत नव्हती. प्राकृत भाषेत नाटके सादर होऊ लागली तशी ती तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत जाऊन रुजली. मराठी भाषेत नाटकाला 1843 साली खऱ्या अर्थानं नाटकाचा प्रारंभ झाला.
सांगलीच्या विष्णुदास भावे यांचं सीता स्वयंवर हे नाटक आद्य नाटक मानले गेलं. त्याही पूर्वीपासून तंजावरच्या मराठी राज्यात नाटके 18 शतकापासून संस्कृत भाषेत लिहिली जात असते. तंजावरमधल्या सरस्वती महाल ग्रंथालयाला मी भेट दिली. आधी आपण तिथे गेला तर आपणास सीता कल्याण, उषा कल्याण, पार्वती कल्याण, लक्ष्मण परिचय असे अनेक नाट्यसंहिता पाहायला मिळतील. नाटक हे ज्ञान मनोरंजनाचं साधन आहे आपण जाणता, पण त्याबरोबर कौतुकी भावनांचे प्रयोग वारुळ, कीर्तन, दशावतार, तमाशा, गोंधळ या लोकरंगभूमीच्या प्रकारातून लोकभावनाचं काम हे सुद्धा झालेलं आहे. आणि त्यामधून एक प्रकारची सुधारणा आपण गेले अनेक वर्ष बघतो आहोत. आपली रंगभूमी 1900 शतकापासून बदलत गेली. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल आणि संगीत संवर्धन या नाटकांनी संगीत नाटकाचे नवे युग निर्माण केले. कृष्णाजी खाडिलकर, राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या कल्पक, रंजक आणि कार्यात्मक सादरीकरणानं रसिकावर मोहिनी घातली. वरपत्राची निर्मिती सुरू झाली त्या काळात नाट्य क्षेत्रावर एक प्रकारची अवकाळा येते का काय असा प्रसंग 1930च्या दशकात आला होता. मला वाटते की या अवस्थेतून बाहेर काढले ते आचार्य अत्यंतच्या साष्टांग नमस्कार, लग्नाचा भोफा, लग्नाची उडी, अफाट विनोदी रंगाच्या नाटकांनी लग्नाच्या विधीसाठी नाटके अजूनही तितकीच साधी चवणी वाचतात. आचार्य अत्यंतच्या योजनाबद्दल, योगदानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये कुसुमाग्रज, नत्यशर्मा, पु ल देशपांडे त्यांची फुलवाणी, कुसुमाग्रजांचा नटसम्राट, वसंत कर्णिकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते, विजय तेंडुलकरांचं घाशीराम कटकाल या नाटकांनी नाट्यसृष्टीला एक वेगळं वैभव मिळून दिलं. एकीकडे चित्रपटसृष्टी झळकत असताना नाट्यसृष्टीवर त्यांची साधुरी ही पडली नाही. विजय मेहता, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, रत्नाकर मतकरी, मच्छिंद्र कांबळे अशा कितीतरी ज्येष्ठ नाट्यकर्मींनी मराठी रंगभूमीची सेवा केली. सर्वांचीच नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही, परंतु संमेलनाला नाट्य संमेलनाच्या निमित्तानं या सर्वांचे मी आभार मानतो. मराठी रंगभूमीत स्त्री नाटककार फारशा झाल्या नाहीत. तारा वरासे, ज्योत्स्ना भोळे, ज्योत्स्ना देवधर यांनी त्यांच्या नावाला शोभेल त्याप्रमाणे रंगभूमीमध्ये आपलं योगदान दिलं. विजया मेहता, शिरीष पै, सई फरांजपे, मालती वेलेकर, गीताबाई केळकर यांनी पुरुष सत्ताक नाट्य परंपरेला सहजून आपला एक वेगळा ठसा उमटवला. स्त्रियांच्या योगदानाची देखील या प्रसंगी आवर्जून उल्लेख करणं हे आवश्यक आहे असं मी या ठिकाणी मानतो. मराठी नाट्यसृष्टी नवनवीन सृजनशील प्रयोगशील विषय घेऊन अवतरत असते. तरी देखील नवनवीन तंत्र आले की आपल्यासमोर नवीन आव्हाने निर्माण होतात. रोजपथाच्या तंत्राच्या नंतर काही वर्षापूर्वी आलेलं ओटीटी मंच, सोशल मीडिया या नवीन माध्यमामुळं नाटकं फुलत नाही तर टी व्ही आणि चित्रपटगृह यांच्यासमोर सुद्धा आव्हानं निर्माण झाली. पूर्वी नाटक आणि चित्रपट यशस्वीपणानं चालण्याचा परिणाम ही एकच होती. चित्रपट किती आठवडे चालला, नाटकाचे प्रयोग किती झाले हे परिणाम आता चित्रपटाला लागू राहिले नाही. गल्ला किती वाजला यावर चित्रपटाची यशस्वीता
ही ठरवली जाते. दररोज संकल्पनेची याचे वर्तमानपत्र आणि सामाजिक माध्यमातून आकडे झळकतात. एकंदरीत अर्थकारावर आधारित मूल्यमापन सुरू राहिल्यावर नाटके चित्रपटांच्या सोबत कशी टिकणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला. चित्रपट निर्माण झाला की त्याची डिजिटल चित्रफीत सगळीकडे फिरते. एकाच वेळी शेकडो पडद्यावर एकच चित्रपट धरता येतो, कमाई करता येते. मात्र नाटक हे जिवंत सादरीकरण आहे. ते प्रत्यक्ष भावनानं एका कलाकारांच्या समूहामार्फत एकेवेळी एकाच ठिकाणी सादर करता येते, ही खरी मर्यादा आहे आणि त्यावर उपाय नाही. नाटक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं म्हणजे तर ती गोष्ट होती नसते. पडद्यासमोरील पडद्यामागील कलाकार कारागीर यांच्या सातत्याने होणाऱ्या प्रवासानं त्यांची होणारी धांदल थकवणूक ही शब्दात सांगता येत नाही. कुटुंबापासून सुद्धा दूर राहावे लागते. कलाकारांना रसिकांच्या समोर थकव्याचा मनस्ताप रवेची दाखवता येत नाही. हे दुःख केवळ रंगभूमीचे कलाकार आणि कारिगीर जाणून नाटकाच्या चित्रफिती डिजिटल माध्यमातून दिसतात, पण त्यात रंगभूमीत सादर होणाऱ्या खऱ्या नाटकाचा जिवंतपणा राहत नाही. समस्या जटिल आहेत. या संमेलनामध्ये त्याच्या चर्चा व्हावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आशेचा किरण आपण सगळे रसिकात. प्रत्यक्ष सादरीकरण पाहण्यासाठी एक मजा असते. प्रत्यक्ष सादरीकरणाचा परिणाम हा वेगळा असतो. जसा 3D चित्रपट अंगावर येतो त्याहीपेक्षा एखाद्या नाटकाचं उत्कृष्ट सादरीकरण झालं तर ती कलाकृती अंगावर येते आणि मग रसिक ती कलाकृती डोक्यावर घेतात आणि समोरील कलाकाराला त्याच्या जागेवरच त्याच ठिकाणी त्याची पावती मिळते. हे नशीब पडद्यावरील कलाकारांना नाही. डिजिटल फिल्मचा जमाना आल्यावर मूळ चित्रकला धोक्यात आली असं वाटत होतं. पण चित्र दर्जेदार असलं तर ते भिंतीवर किती वर्ष टिकून जातं. पाहिल्याच्या किमतीमध्ये विकलं जातं. आजवर फेक फूल उद्या रस्त्यावर उतरताना दिसतो, पण फेन्सिंग होत नाही. फोटो फिल्म यापेक्षा वास्तव होते याला अधिक पसंती असते, अधिक पैसे मिळतात. तसे दिवस नाटकासारख्या वास्तव सादरीकरण येतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. मात्र त्याबरोबरच अट एक आहे की उत्तम दर्जा सर्वोत्तम ठेवावा लागतो. शेवटी कोणत्याही समस्येकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिल्यावर निराकरणाचा मार्ग दिसतो. नटराजाची सेवा करत असताना बऱ्याचदा लक्ष्मी पसंत होत नाही. नाट्यक्षेत्राच्या बाबतीत अगदी हे काबू होतं. मुंबा नगरीमध्ये मुंबा नगरीला बॉलिवूड म्हणलं जातं. बॉलिवूडचं नाव जगात असल्याने त्याचा आपल्याला अभिमान आहे. परंतु निर्मात्यांची प्रामुख्यानं दृष्टी ही हिंदी चित्रपटाच्या भोवती ही फिरत असते आणि त्यामुळे मुंबईच्या महालक्ष्मीचा वरद असतो तिकडं जास्त होतो. याचा मराठी चित्रपटावर परिणाम होत आहेच, पण मराठी रंगभूमी अगदी ओळख पडल्याचं चित्र निर्माण होईल का काय याची शंका येते. आणि म्हणून कलाकार, निर्माते, दिग्दर्शक हे जर यशस्वी झाले की लगेचच त्यांना चित्रपट क्षेत्र हे खुलावं लागतं. त्यात काही गरज नाही. परंतु रंगभूमी माझी फॅशन आहे हे केवळ सांगण्यासाठी होतं. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत दामले, भरत जाधव यांच्यासाठी बरीच मंडळी मात्र हे फॅशन दफतात याचं मला कौतुक वाटतं. तरी देखील कलाक्षेत्राचा अंतर्भाव नाट्यक्षेत्राच्या वास्तव्यावर परिणाम करतो असं माझं मत आहे. नाट्य रसिकांना पुन्हा रंगभूमीकडं वळण्यासाठी भाग होती अशी कोणत्याही प्रकारची नाटके यावी
यावर मी प्रेक्षक भूमिकेतून पाहिलं तर निखळ मनोरंजन करणारी हास्य निर्मिती करणारी नाटके येत राहावेत असं मला वाटतं. पण ती नाटके मनाला वेगळून देतात. हे असताना अवतीभोवतीचे सामाजिक राजकीय प्रश्न हसता हसता त्याच्यावर अहिंसक प्रहार करणारी असावीत. ब्लॅक कॉमेडीसारखा परिणामकारक प्रकार अजूनही हाताळायला आज या ठिकाणी हव्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की गंभीर आणि विसंवादात्मक अशा दोन्ही विषयांची राजकीय नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतील. पण अशी राजकीय नाटके किती त्रयस्थवती लिहिली आणि सादर केली तरी राजकीय मंडळींना ती फसतील का हाही विचार माझ्या मनावर येतो. नाटककारांना नोटिसा येणं सध्याच्या महागाईच्या काळात परवडत नाही. राजकीय नाटकापेक्षा ऐतिहासिक नाटकांचे सादरीकरण संवेदनाशील झाले आहे. कारण प्रेक्षक वर्ग अधिक जाणकार, चिकित्सक आणि अभ्यासू झाला. वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौटुंबिकावर अधिक भर टाकणारे आहे. परंतु आज प्रेक्षकावर या नाटकाचा महाराज हातभार झालेले अधिक दाखवले असं वाटतं. रायगडाला जाग येते या शीर्षकात जाग म्हणजे उभारी ही अभिप्रेत आहे. परंतु नाटकात महाराजांच्या मनातील शल्य अधिक तीव्रतेनं दाखवले आहे. हे नाटक मी दिल्लीला पाहिलं. सध्याचा प्रेक्षक कुतूहलातील महाराज का दाखवतात असा प्रश्न करतील आणि त्याचे पुरावेसुद्धा मागतील. ऐतिहासिक नाटके इतिहासाच्या साधनांचा जास्त फुलांच्या आधारावर जरी असली तरी सादर करावी. रसिक अशा नाटकांची आतुरतेने वाट पाहतं. सोयीचा इतिहास मांडणं, इतिहासाचा विपर्यास करणं, इतिहासाच्या काही खरं प्रवृत्ती याचं अनावश्यक उदासीकरण करणं हे त्या ठिकाणी थांबवण्याची आवश्यकता आहे. आणि वास्तव इतिहास नाट्यमय घटनाचा मसाला कमी जरी असला तर ते प्रेक्षक स्वीकारतील. ओटीची वेब सिरीज यावर सत्यावर आधार मालिका माहिती भरताना आज जो प्रतिसाद मिळतो मला असं वाटतं की सध्याच्या प्रेक्षकांना सत्याच्या संबंधीचे अधिक होते. नाट्य रसिक हो, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात 1905 साली झाली. काही अफवाद वगळता अद्यापही ती अखंड चालू आहे. याचे श्रेय नाट्य परिषदेची वेळोवेळी जबाबदारी सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आहे आणि तुम्हाला नाट्य रसिकांना आहे. यावर्षी नव्याने रुजून आलेल्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी तंजावरमध्ये जाऊन संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आणि आज चिंचवडमध्ये औपचारिक उद्घाटन सोहळा साजरा होतोय. पण तो हा सोहळा एवढ्यावरच थांबणार नाही. यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये नाट्य संमेलनाचे आयोजन हे केले जाणार आहे. राज्याच्या विविध प्रांतातील रसिकांना ही मोठी संधी आहे आणि माझी खात्री आहे की लोक त्याचं मनापासून स्वीकार त्या ठिकाणी करतील. आज या ठिकाणी विशेषतः काही महत्त्वाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडावेत अशा प्रकारची विनंती मला या क्षेत्राच्या काही जाणकारांनी केली. मी माननीय मुख्यमंत्र्यांना हे सांगू इच्छितो, वृद्ध कलावंत त्यांचा एक आयुष्याचा विशिष्ट टप्पा गेल्याच्या नंतर त्याला जगणंसुद्धा मुश्किल होतं आणि म्हणून अशा कलावंतांचं मानधन त्या मानधनात वाढ होणं आवश्यक आहे. कलावंतांच्यासाठी घरकुल योजनेचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या त्यांच्या सरकारांनी केला. त्याचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे. नाटकाच्यासाठी तिकिटांचे दर वाढलेले आहेत आणि त्याचं कारण नाट्यगृहांची भाडेवाढ यासाठी सुद्धा काहीतरी विचार करायची गरज आहे. आणि प्रायोगिक नाट्ये आणि बाल नाट्ये याकरता विशेष अनुदान द्यावं
आणि प्रोत्साहित करावं. नाट्य परिषदेनं महाराष्ट्रभर नाट्यकलेचा जागर 100 वर्षी नाट्य संमेलनापासून राबवलेला आहे. तसाच कार्यक्रम दरवर्षी राबवावा. माझी खात्री आहे की महाराष्ट्राचा रसिक त्याच्या मनापासून स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि या नाट्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आणि मराठीमध्ये जे प्रचंड योगदान देऊन याची जी उभारणी केली त्या संबंधीचे उचित अशा भागाचे निकाल हे आपल्याला पाहायला मिळतील. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मावळते नाट्य संमेलनाध्यक्ष माननीय प्रेमानंद गजवी यांना पदक प्रदान करण्यात येईल. सर्व पदाधिकाऱ्यांनी पटकन पुढे यावं. प्रशांत दामले, नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर, अजित बुरे, सतीश लोटके, समीर इंदुलकर, सुनील ढगे, दिलीप कोरके. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटक माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. हा, नमस्कार. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नेते आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब, माझे सहकारी मंत्री उदय सामंतजी, 100वे नियोजित अध्यक्ष जब्बार पटेलजी, मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, खासदार अप्पा बारणे, कुलपती दिवाळ पाटीलचे पी.डी. पाटील, आमदार अण्णा बनसोडे, आमदार अश्विनी जगताप, विधान परिषदचे आमदार उषाताई खापरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, बोललं चालेल? व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सर्वजण आहेत. या सर्वांचंच आणि उपस्थित नाट्य क्षेत्रातील सर्व कलावंत, दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे अतिशय दिमागदार सोहळा आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील मनापासून अभिनंदन करतो. मनापासून सगळ्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा देतो. सर्व कलांचा अधिपती गणपती आणि कलेची देवता नटराज यांच्या चरणी वंदन करतो. आज साजरा होत असलेल्या शतक महोत्सवी अखिल नाट्य संमेलनानिमित्त उपस्थित, मगाशी मी म्हटलं, रंगकर्मी असतील, नाटकाशी संबंधित तंत्रज्ञ असतील,
बॅक स्टेजवरील कलाकार असतील, यांचं पुन्हा एकदा अभिनंदन केलं पाहिजे. कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम दरवर्षी आणि 100 वर्ष करत राहणे आणि त्याबाबतचं आकर्षण कायम राहणं, कायम राखण्याचा प्रयत्न करणं, तसं बघायला गेलं तर सोपं काम नाही. पण हे शक्य झालंय, आज आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. ते केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या रंगभूमीवरील निखळ प्रेमामुळेच. कारण आपण सर्वजण यावर प्रेम करतो. त्यामुळे आपली दर्दी तसेच चोखंदळ मराठी प्रेक्षकांचंही मी अभिनंदन करतो. कविवर्य सुरेश भटाने म्हटलंय, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. माय मराठीची थोरवी सांगणाऱ्या या गीताने आपल्या प्रत्येकाच्या मनातील भावनांना शब्दरूप दिलंय. खरं तर हे 100वे संमेलन 2020 साली व्हायला हवं होतं, परंतु कोविडमुळे सगळं जग 2 वर्ष ठप्प होतं. त्यामुळे 100व्या संमेलनाला 2024 उजाडलंय, ही वस्तुस्थिती आहे. परंतु काय माहिती नियतीच्या मनात असेल या 100व्या नाट्य संमेलनाला एकनाथ शिंदेची उपस्थिती लाभावी म्हणून, आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज या आपल्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला मला उपस्थित राहता आलं. भारताला, आपल्या देशाला पुरातन मंदिरं, लेण्या, स्मारक आणि शौर्याचा इतिहास आहे. तसाच नाट्य आणि नृत्य संगीताची उज्ज्वल परंपरा आपल्याला लाभलेली आहे. भारतातील नाट्यकलेला तर 2000 वर्षांची अतिशय मोठी परंपरा आहे. विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 या दिवशी सीता स्वयंवर हे नाटक सांगलीत सादर केलं आणि मराठी रंगभूमीचा त्याच दिवशी जन्म झाला असं मानलं जातं. त्यानंतरच्या 180 वर्षात मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले, अनेक बदल पचवले, अनेक आव्हानांना ती सामोरी गेली. याचे साक्षीदार तुम्ही सर्वजण आहात. आज OTT आणि सोशल मीडियाच्या काळातही मराठी प्रेक्षक नाटक बघायला गर्दी करतात, ही वस्तुस्थिती आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि व्यावसायिक नाटकांची जेवढी चलती आज आहे तेवढाच प्रायोगिक रंगभूमीलाही बहर आलेला आहे. अशोक सराफ यांच्या व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा प्रयोग गेल्या आठवड्यात आमच्या ठाण्यामध्ये गडकरीमध्ये होता. त्याचं तिकीट काढण्यासाठी प्रेक्षकांनी सकाळी 7 वाजल्यापासून रांगा लावल्या. त्याचे फोटो देखील मी पाहिलेले आहेत. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हणालो, दर्दी आणि चोखंदळ प्रेक्षकांना त्रिवार वंदन केलं ते याचमुळे. आज मी मगाशी मला आपले प्रशांत दामले म्हणाले, नंतर भेटू आपण, बऱ्याचशा अडचणी आहेत, नक्की आपल्याला त्या अडचणी सोडवायच्या आहेत. परंतु ते म्हणाले, नेते देखील आमच्यासारखा परफॉर्मन्स करतात, पण तुमच्यासारखा आम्ही करू शकत नाही. कारण खरं म्हणजे हा लाईव्ह परफॉर्मन्स आहे, याच्यात रिटेक नाही. आणि त्यामुळे तुमची कला फार अवघड आहे. आणि आपणच म्हटलंय, मनावर उपचार करणारे औषध म्हणजे नाटक. त्याची तुलना चित्रपटाशी करणे म्हणजे जिलेबीची तुलना तिच्या चित्राशी करण्यासारखं होईल. जिलेबीचा आनंद मिळविण्यासाठी
ती खाल्लीच पाहिजे, चित्र पाहून भागणार नाही. आणि नाटकाच्या तिकीट दराबाबत प्रेक्षकांनी हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तिकीट काढणं म्हणजे कलावंतांचं कौतुक करणं आहे, हे आपण म्हटलेलं आहे ना. त्याच वेळी कौतुकाला कलावंतांनी पात्र ठरलं पाहिजे. आणि म्हणून खरं म्हणजे किती नेते आम्ही असलो तरी सुद्धा तुम्ही सर्व अभिनेते आहात. त्यामुळे अभिनेत्याला समोरच्या जो प्रेक्षक आहे त्याच्या समोर अतिशय मोठी कामगिरी करावी लागते. आणि त्याच्यामध्ये जसं लाईव्ह परफॉर्मन्स मी सांगितलं त्याची एक किंमत असते. घरात चित्रपट पाहताना आपण जरा चहा आण असं म्हणू शकतो, पण नाटक पाहताना आपण म्हणू शकत नाही, हे देखील तेवढंच खरं आहे. त्यामुळे आपल्या नाट्य कलावंतांना जेवढे धन्यवाद देता येतील, आपलं जेवढं अभिनंदन करता येईल तेवढं कमीच आहे असं मानणाऱ्यापैकी मी एक मुख्यमंत्री, मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे आज मराठी रंगभूमीच्या समृद्ध आणि दीर्घ परंपरेविषयी बोलताना या आपल्याला आठवताना ते संगीत नाटकांच्या काळात मराठी माणसांची दैवत बनलेले किर्लोस्कर, देवल, कोलटकर, खाडीलकर आणि गडकरी हे महत्वाचे नाटककार आहेत. बाल गंधर्वाची प्रेक्षकांवरील मोहिनी आहे. मामा वरेरकर आहेत. अरे त्यांना नंतर मला भेटायला घेऊन या, हे बाबा नंतर त्यांना भेटायला माझ्याकडे घेऊन या. आचार्य अत्रे, मोग रांगणेकर यांना रंगभूमी जगवण्याचे प्रयत्न केलेत. के नारायण काळे, अनंत कानेकर, वर्तक, केशवराव दाते या मंडळींनी रंगभूमीला दिलेली वेगळी वळणं आहेत. आणि म्हणून किती लोकांची नावं आपण घ्यायची. केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, मामा पेंडसे, दुर्गा खोटे, गणपतराव बोडस, चिंतामणराव कोलटकर असे अनेक मातबर कलावंत रंगभूमीवर झाले. अशी असंख्य नावं आपल्याला घ्यावी लागतील ज्याने मराठी रंगभूमीला श्रीमंत केलं. आशय, विषय, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, सादरीकरण यातील चाकोरी मोडायला नवीन नवीन प्रयोगांची गरज असते. हे प्रयोग मराठी रंगभूमीवर सातत्याने होत गेले आणि ही प्रयोगशीलता आणि संशोधनामुळेच मराठी रंगभूमी सदैव ताजी तवानी राहिली. ही वस्तुस्थिती आहे, हे कटू सत्य आहे. आणि म्हणून या 100व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांनी रंगमंचावर केलेले धाडसी प्रयोग हे सुद्धा या दैदिप्यमान इतिहासातील सोनेरी पानं आहेत. ते देखील आपल्याला विसरता येणार नाहीत. आणि राजकारणातही काही धाडसी प्रयोग केले जातात. फक्त जब्बार पटेल यांनी केलेलेच आहे, पण राजकारणात देखील काही धाडसी प्रयोग होतात. आम्ही 1.5 वर्षापूर्वी असाच एक धाडसी प्रयोग केलेला आणि त्याची नोंद इतिहासात नक्कीच होईल. आणि मी एवढंच सांगतो, जब्बार पटेलांसाठी एक चांगलं कथानक आहे, नक्की याचा विचार करा. गमतीचा भाग सोडा, पण प्रशांत दामले तर एका दिवसात 5-5 प्रयोग करतात. 5 प्रयोग करूनही थकत नाही, ते तसे ताजेतवाने असतात. तुम्ही मला म्हणता कसं मुख्यमंत्री महोदय इतकं तुम्ही काम करता, कधी जेवता कधी झोपता, पण मी तुम्हाला विचारतोय तुम्ही 5-5 प्रयोग करून तुम्ही कसे थकत नाही आणि प्रेक्षकही बघायला थकत नाहीत, म्हणजे तुमची मेहनत आमच्यापेक्षा जास्तीची आहे आणि तुमचं योगदानही मोठं आहे. आणि म्हणून ही ऊर्जा त्यांना रंगदेवता देत असेल याबाबत कुणाच्याही मनामध्ये शंका नाही.
आजही व्यावसायिक रंगभूमीवर विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, अभिराम भडकमकर, प्राजक्त कुलकर्णी, भरत जाधव, केदार शिंदे असे अनेक महत्त्वाचे लोक काम करतात. आणि किती लोकांची आपण नावं घेणार. या 100 वर्षाच्या वाटचालीत स्टेजवर आणि स्टेजच्या मागे हजारोंनी आपले योगदान या रंगभूमीला दिलंय. या सगळ्यांची नावं घेणं अशक्य आहे. आणि म्हणून प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. ज्याने त्याने आपापल्या परीने या मराठी रंगभूमीला वेळ दिलाय, आपापल्या परीने योगदान दिलेलं आहे, कष्ट घेतलेले आहेत. आणि म्हणूनच नाटक हे लेखकापासून सुरू होतं आणि प्रेक्षकापाशी संपतं. तोपर्यंत त्याला शेकडो हात लागलेले असतात आणि शेकडो हातांचंच यश असतं हे आपण स्वतः निर्विवादपणे कबूल करत असता. ही देखील वास्तवता आहे. आणि म्हणून त्यामध्ये प्रत्येकाची तरा वेगळी असते, प्रत्येकाचं योगदान वेगवेगळ्या प्रकारचं असतं, परंतु सगळ्यांचा प्राण एकच असतो, तो म्हणजे मराठी रंगभूमी. सगळ्यांचा उद्देश एक असतो, मराठी रंगभूमी. आणि म्हणून मराठी रंगभूमी महाराष्ट्रातील अनेक विविध कलांच्या, संस्कृतीच्या, बोलीभाषांच्या समावेशातून समृद्ध झाली आहे. यात मगाशी कोणीतरी सांगितलं, आपल्या मावळत्या अध्यक्षांनीच सांगितलं, गडचिरोली सारख्या भागातील झाडीपट्टीची नाटकं, गावोगावी जत्रांमध्ये सादर होणारी नाटकं या रंगभूमीला समृद्ध करत आहेत. आणि म्हणूनच ती अजरामर आहे. गेल्या 100 वर्षात मराठी रंगभूमीने जसा सुवर्ण काळ अनुभवला, तसा अपयशाचा काळोख देखील पचवला. आणि यामध्ये गमतीने सांगायचं झालं तर शेअर मार्केट सारखे चढ उतार या नाट्यसृष्टीने देखील पाहिलेले आहेत. आणि त्याच्यातून तावून सलाकून ही नाट्यसृष्टी 100व्या वर्षात पदार्पण करते आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि म्हणून चढ उतार रंगभूमीच्या जिवंतपणाचे आणि गतिमानतेचे लक्षण आहे. असं म्हणतात की थांबला तो संपला, परंतु आपण न थकता सातत्याने आपण चालताय, धावताय. आणि म्हणूनच वाईट काळात देखील आपली रंगभूमी थांबली नाही, हे याचं वैशिष्ट्य आहे. तिच्यावर प्रयोग सुरूच होते आणि सर्वांचं यश. म्हणून आज आपण मराठी रंगभूमीचा आनंद सोहळा मोठ्या उत्साहात, मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात या ठिकाणी साजरा करतो आहोत. इथं व्यासपीठावर देखील अनेक मान्यवर आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत. प्रेक्षागृहातही देखील अभिनेते आहेत, कलावंत आहेत, दिग्दर्शक आहेत, श्रोते आहेत. आणि सर्वजण आपापल्या परीने या मराठी रंगभूमीला योगदान देणारे आहेत. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, पुन्हा एकदा प्रशांत दामलेजी, तुम्ही म्हणालात की आम्ही देखील काही परफॉर्मन्स करतो, पण शेवटी आम्ही नेते आणि तुम्ही अभिनेते. तुम्ही रंगमंचावर आपली भूमिका चोख वटवली की प्रेक्षक टाळ्या वाजून दाद देतात. आम्ही लोकसेवकाची भूमिका चोख बजावली की मतदार आम्हाला मतपेट्यातून दाद देतात. शेवटी मेहनत दोघांनाही करावी लागते, परफॉर्मन्स दोघांनाही करावा लागतो. पण आमच्यापेक्षा तुम्हाला जास्तीचं खडतर कठीण काम आपलं आहे, हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी तुम्ही आणि मतदारांची दाद मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने धडपडत असतो, आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे आजचं हे जे काही आणि अभिनयाने तुम्ही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणता आणि त्यांचे दुःख विसरायला लावता, हे देखील मोठं काम आपलं आहे. आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे अश्रू देखील पुसण्याचा प्रयत्न
आम्ही सरकारच्या माध्यमातून देखील करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, गेल्या 1.5 वर्षामध्ये सर्वसामान्य माणसासाठी जे जे काही करता येईल ते आम्ही केलेलं आहे. 1.5 वर्षापूर्वी सत्ता बदलाचा पहिला अंक पार पाडला, त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दुसरा अंक सुरू आहे, निवडणुकानंतर विजयाचा 3रा अंक पार पडेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याला आपल्या मदतीची आवश्यकता लागणारच आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की जे काय आपल्या या मराठी रंगभूमीचे जे काही प्रश्न आहेत, आपण जे काही मांडले, मला सांगितलं आपण एक बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये आपण नक्की जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावू. मी बसता मागच्या वेळेस आपण माझ्याकडे आला होतात आणि मी ठाणे आणि नवी मुंबई आणि आणखी काही नाट्यगृह होती, कल्याण वगैरे, त्याचं भाडं कमी करण्याची मागणी केली. माझं काम आपल्याला माहीत आहे, मी करतो बघतो, फाईल बनवतो वगैरे करत नाही. मी फोन घेतला, लावला आणि मला वाटतं ते भाडं कमी करून टाकलं त्यांनी, तात्काळ केलं ना. आणि त्याचबरोबर आताही तुम्ही मगाशी म्हणालात की राज्यात, देशात नाही आशिया खंडामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये शेखर सिंग सगळ्यात जास्तीचं भाडं आहे आणि काहीतरी विजेचं बिल जास्ती आहे. मी तुम्ही म्हटल्याबरोबर शेखर सिंग यांना बोलवलं आणि जे पूर्वीचं भाडं होतं तेवढंच ठेवायला सांगितलं. वीज बिलाचं देखील आपण तो निर्णय घ्यायला सांगितला आहे. सोलर लावा, कारण शेवटी ही मराठी नाट्यसृष्टी जी आहे, क्षेत्र आहे, मराठी रंगभूमी आहे, टिकली पाहिजे. कारण याला फार प्राचीन इतिहास आहे, परंपरा आहे. आणि आजच्या सगळ्या काळामध्ये त्यांना जे काही अडचणींना सामोरं जावं लागतंय, तर सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे यांच्या पाठीशी उभं राहणं. जसं शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी यांच्या पाठीशी उभे राहतो, तसेच या नाट्यसृष्टीच्या मागे देखील आमचं सरकार उभं राहील अशा प्रकारची आपल्याला विश्वास या ठिकाणी देतो. मी आपल्याला एवढंच सांगतो, दरवेळेला 50 लाख रुपये नाट्य संमेलनाला देत होते. आपण म्हटलं की आपल्याला विविध ठिकाणी हा कार्यक्रम राबवायचा आहे आणि 100 वर्ष झाली आहे. आम्ही तात्काळ मला वाटतं 9,83,00,000 रुपये या आपल्या 100व्या मराठी नाट्य संमेलनाला सरकारच्या माध्यमातून दिलेत. हा कार्यक्रम तुमचा पुढे चालूच राहील. एक आणखी आपण मला काम सांगितलं होतं, मुंबईमधलं कुठलं ते नाट्यगृहाला 10 कोटी रुपये द्यायचे. यशवंतराव चव्हाण संकुल, त्यालाही नाट्यगृहाला 10 कोटी रुपये दिले. त्याचं GRही काढलेलं आहे आणि ते देखील आपण या ठिकाणी त्याचंही काम चालू करा. वृद्ध कलावंतांसाठी मगाशी पवार साहेबांनी देखील काही मुद्दे इथे मांडलेत, त्याने सूचना केल्यात. सध्या जे काही मानधन आहे ते कमी आहे, त्या मानधनात देखील सरकारच्या वतीने वाढ केली जाईल आणि त्या आपल्या बैठकीमध्ये आपण निर्णय घेऊ, त्यांच्या पाठीशी उभे राहू. त्यांच्या घरांचा जो काही विषय आहे या बाबतीत देखील सरकार सकारात्मक निर्णय घेईल. नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील नाट्यगृहांची जी काही डागडुजी आहे, जे नाट्यगृह आहेत नवीन आपण करतोय, सांस्कृतिक विभागाने निर्णय घेतलेला आहे, 25 कोटी रुपये त्यासाठी आपण तरतूद केली आहे. परंतु नवीन करत असताना जे जुने आहेत ते देखील आपल्याला जसे हवेत तशा प्रकारचे बनवून देण्याचं काम देखील सरकारच्या माध्यमातून केलं जाईल, ही देखील आपल्याला मी खात्री देतो. खरं म्हणजे आपण मला सांगितलंय की आपली एक बैठक करूया आणि या बैठकीमध्ये आपण यामध्ये नक्की जे काही विषय असतील ते नक्की सोडवूया. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय झालाय, तो केंद्र शासनाकडे आपण प्रस्ताव पाठवलाय आणि लवकरच आपण त्यामध्ये देखील त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि लवकर तेवढी मार्ग आपण काढूया. आपण मुंबईतला एक भूखंडाचा विषय घेतलेला आहे प्रशांतजी. मुंबईमध्ये नाट्य परिषदेसाठी भूखंडाचा जो आपण विषय काढलाय, ती मागणी केलेली आहे. त्या बाबतीत देखील मी स्वतः अधिकाऱ्यांना सूचना देतो आणि आपल्याला
जसं कन्व्हिनियंट असेल अशा प्रकारचा निर्णय आपण तोही घेऊ. असे अनेक प्रश्न जे आहेत हे प्रश्न आपल्याला मिळून सोडवायचे आहेत. एक टीम म्हणून आपण काम करू. मी देखील आपल्यातलाच एक आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट एक झाला. जब्बारभाई मला विचारत होते दुसऱ्याचं काय, बोले शूटिंग चालू आहे. बोले तिसऱ्याचं काय, बोले तिसरा बनवा तुम्ही. आणि नक्की यामध्ये आपल्याला मी मनापासून खूप खूप आज शुभेच्छा या ठिकाणी देतो. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या शतक महोत्सवाला साजेस असं संमेलनाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष यांनी आणि आपल्या टीमने सर्वांनी मिळून एक भव्य दिव्य असा दिमागदार सोहळा आपण आयोजित केला आहे. त्याबद्दल मनापासून मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि जे काही राहिलं असेल ते आपण बैठकीमध्ये नक्की आपण त्याचा विचार करू. कारण सरकार आपला आहे, मदत करणारा आहे, देणारं सरकार आहे. त्यामुळे जे जे काही आपल्याला चांगलं करता येईल, जे जे काही सरकारच्या माध्यमातून आपल्याला देता येईल तिथं कुठेही हात आखडता घेतला जाणार नाही हा विश्वास आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय डॉक्टर जब्बार पटेल यांचं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी होईल. मी 100व्या माननीय मुख्यमंत्री महोदय पुढील नियोजित कामासाठी मार्गस्थ होणार आहेत. पण डॉक्टर जब्बार पटेल त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये रंगभूमीशी संबंधित ज्या गोष्टी मांडणार आहेत, ज्या मागण्या त्या ठिकाणी सादर करणार आहेत, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये डॉक्टर जब्बार पटेल आणि त्यांची एक वेगळी खास बैठक होईल आणि त्या मागण्या आम्ही मान्य करू असं मुख्यमंत्री महोदय यांनी आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढील कामासाठी ते मार्गस्थ होतील. डॉक्टर जब्बार पटेल यांचं अध्यक्षीय भाषण आपण ऐकणार आहोत. नमस्कार. नमस्कार मंडळी. व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी, आमचे दोघे मित्र आदरणीय शरद पवारजी, उदय सामंत, प्रशांत दामले, प्रेमानंद गजवी आणि आमचे सगळे अशोक खांडे, सगळे मित्र इथं आज प्रेक्षकात बसलेले भुवन आगाशे, सतीश आळेकर, दिलीप प्रभावळकर, सुरेश खरे आणि इथे आज असणारे असंख्य कलावंत. वास्तविक अध्यक्षांनी जेव्हा त्यांना मागचे अध्यक्ष चार्ज देतात त्याला आभाराप्रत त्यांनी भाषण करायला पाहिजे
असं आहे. पण म्हणे रंगभूमीचा संकेत आहे की आजचा अध्यक्ष मी असतो, त्यामुळे माझं भाषण शेवटी व्हायला पाहिजे अशी आज्ञा प्रशांत दामलेंनी केली. त्यामुळे मी आज सगळ्यात शेवटी बोलतोय. मला कल्पना आहे बराच वेळ झाला आहे, परंतु मला काही विचार माझे इथं मांडायला पाहिजे. त्याचं कारण आज इथे माझे बरेच सहकलावंत इथे आहेत आणि त्यांना नाट्यकलेविषयी काही बोलावं, काही ऐकावं अशी त्यांची इच्छा. मला प्रत्येकजण येऊन भेटून गेलं की आज तुम्ही काय बोलणार आहात याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे. मला पहिल्यांदा आभार मानले पाहिजेत की मागच्या कार्यकारिणीमध्ये ठरलं होतं, पण पुढच्या कार्यकारिणीने ते अंमलात आणलं. सर राजकारणात ती घडत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री असताना मी बोललो होतो. म्हणजे मागच्या कार्यकारिणीमध्ये सभापती जो असतो तो पुढच्या राज्यामध्ये सभापती तोच असतो असं नसतं, पण तुम्ही लोकांनी घडवलं आहे. मागच्या कार्यकारिणीमध्ये माझी निवड झाली आणि हे नवीन मुलं आली, या सगळ्यांनी सांगितलं आम्हाला तेच पाहिजे. हा तुम्ही राजकारणातला एक नवीन प्रयोग केलेला आहे. हे जरा थोडंसं उदय सामंतांना, उदय आहेत का जर सोडायला गेलं तर त्यांना हे सांगायला पाहिजे. हा एक भाग. आणि मुख्य म्हणजे काही लोकांचा एक गैरसमज होता, तोही दूर केला पाहिजे की माझी निवड ही मी एक अर्ज केला वगैरे झाली अशी लोकांची कल्पना आहे. असं नाही आहे. मला वाटतं मी पहिला अध्यक्ष आहे की जो कार्यकारिणीने ठरवलं, काही निवडणूक न होता निवडला गेलेला अध्यक्ष. यापुढे ही प्रथा अशी चालू राहील अशी माझी अपेक्षा आहे. आज माझा जे म्हणायचं ते आहे ते नट या वर्गाविषयी मला बोलायचं. अभिनय या अर्थानं. कारण मला मी शेवटचा माझा प्रयोग 1970 साली केला ॲज अन ॲक्टर. त्यानंतर मी काही रंग लावलेला नाही. परंतु माझा जन्म हा नट म्हणूनच झालेला आहे. दिग्दर्शकावर मी नंतर झालो. तर मला जे काही बोलायचं आहे आज ते मला रंगमंच आणि रंग आणि तो नट या अर्थाने बोलायचं. हा विषय तसा गंभीर आहे, पण ही वेळ जरा टळून गेलेली आहे. पण तरी पण काही विचार मला इथं मांडले पाहिजे. सांगली नाट्यपंढरी असं म्हटलं. आणि नाट्यपंढरीला आम्ही आलो आणि त्या ठिकाणी मुहूर्तमेढ झाली. पण माझ्या काही मित्रांना मला ते सांगायचं आहे, ही जी पंढरी आहे ही पंढरी त्याच्या आधी मला भेटलेली हे मला तुम्हाला सांगायचं. ती अशी आहे की माझा जन्म पंढरपूरचा आहे. माझा जन्म पंढरपूरचा असल्यामुळे नाट्यपंढरी सांगली हे खूप नंतरची गोष्ट आहे. त्याच्या आधी विठोबाच्या पायाशी माझा जन्म झाला आहे. गाडगे महाराजांच्या मठामध्ये मी पहिल्या 2 इयत्ता केलेल्या आहेत आणि त्यानंतर मी सोलापूरला आलो. तर सोलापूर नंतर पुणे असं सगळं झालं आहे. मी भाग्यवान आहे. मला आभार मानायचा दिवस आहे की मला डॉक्टर श्रीराम लागू, बालबा केळकर यांच्यासारखे पुण्यामध्ये मला दिग्गज कलाकार भेटले. मुंबईत त्याचवेळी विजया मेहता या रंगायणचं काम करत होत्या. त्यामुळं सोलापुरापासून जे माझ्यावर संस्कार झालेले आहेत हे सगळे वेगळेपणाचे आहेत. शाळेत असताना मी ज्या शिक्षकांच्याकडे राहिलो, श्रीराम पुजारी, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जेव्हा 10-12 वर्षाचा आहे त्यावेळेला त्या घरामध्ये भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, विंदा करंदीकर, दवा बेंद्रे अशी मंडळी आली आणि ती सेवा करण्यात माझा बराच त्याचा वेळ गेला. हे सगळे पडसाद माझ्यावरती आहेत. पण मला जो आठवतो तो प्रसंग, इथे जी नटमंडळी आहेत त्यांना मला सांगायचं आहे. पहिला रंग लागतो तुम्हाला हे सगळ्यांनी अनुभवलेला आहे. मला तो 10व्या वर्षी लागला. मी 10-12 वर्षाचा असताना गणेशोत्सवामध्ये आचार्य अत्र्यांचं मी उभा आहे नावाचं एक नाटक आमच्या राणा पवार नावाचे आमचे एक दिग्दर्शक होते, त्यांनी केलं. मला निवडलं. माझ्या कुठलीही नाट्यकलेची कुठलीही परंपरा नसताना त्यांनी का निवडलं हे मला कळलं नाही. मला त्यांनी निवडलं. आणि इथे जी नटमंडळी बसलेली आहेत त्यांच्यासाठी मला खास सांगायचं,
मला तो प्रसंग आठवतो की ज्यावेळेस तालमी झाल्या, परंतु मेकअप करायला एक ग्रस्त आहे आणि त्या काळाचा मेकअप हा खूप थापटण्याचा होता. खूप थापटून मला त्यांनी मेकअप लावला. त्यानंतर राणा पवारांनी मला माझे कपडे घातले आणि आरशासमोर उभं केलं. या आरशासमोर गेलो, मला पहिल्यांदा लक्षात आलं मी जो कोणी होतो तो मी नाही आहे, आता मी काहीतरी वेगळा आहे. आणि मग मला ते म्हणाले ही जी वाक्य आहे ती फार महत्त्वाची आहेत. स्टेजवर गेल्यानंतर हे वाक्य या पद्धतीने तू म्हटलंस तुला प्रचंड प्रतिसाद मिळायला पाहिजे. तर मला ते प्रतिसाद आणि काही मला कळत नव्हतं. 2-3 हजार ऑडियन्स होतं गणेशपेठचं. मला एक आठवतं की मी कोणतरी वेगळा आहे. आणि त्या आज राजकारणी मंडळी इथे आहे, तिथे मी उभा आहे. हे आचार्य रत्नाचं नाटक होतं, हे केव्हा तरी 53-54ला असेल. पण त्यावेळेला सुद्धा पुढारी लोकांची बऱ्यापैकी टिंगल त्या प्रवसन नाटकात होती. आणि वाक्य असं होतं की मी प्रवेश करायचा आणि माझा तो बाप आहे पुढारी, त्याची टिंगल करायची होती. तर मला हे जोरदार झालं पाहिजे वाक्य. म्हणलं बर. आणि मी स्टेजवरती आलो, मी वाक्य म्हटलं आणि खरोखरच प्रचंड हाशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मला नट म्हणून आठवतं तो जो मेकअपचा एक गंध होता चेहऱ्यावर लागलेला आणि ती फ्लडलाईट्स होती आलेली, एक प्रचंड वॉर्मथ अशी ऊब होती त्याच्यात आणि त्या टाळ्या, हे मी आयुष्यभर कधीही विसरलो नाही. आणि मग असं मला वाटतं की या सगळ्या गोष्टी सकट त्या लाईट्समध्ये, त्या मेकअपमध्ये एका नटाचा जन्म होतो. नंतर अनेक वर्षांनी बालरोगतज्ञ झालो. माझी बायको गायनेकोलॉजिस्ट आहे आणि मला आठवलं की कधी कधी काय होतं की कॉम्प्लिकेशन होतात म्हणून बालरोगतज्ञाला हे प्रसूतिगृहात जायला लागतं आणि ते बाळ रडलं की नाही हे बघायला लागतं. तर त्यावेळेला ते बाळ असं असतं, ते असं धरायचं उलटं, थापट्या मारायच्या आणि लाईट असतो कारण ऊब यायला लागते. आत मेकअप रूममध्ये जे टेम्परेचर असतं ते आणि रंगमंचावर आल्यानंतर जो एक ऊब असते ती, मला आठवलं की बाबा अरे मी असाच केलं होतं रंगमंचावर, जसं एक पोरगं जन्माला आलंय त्याला पण लाईटमध्ये ठेवलंय, या पोराचा जन्म झालाय, तसा माझाही त्या रंगमंचावरती कधी एक पुनर्जन्म झाला असावा. आणि मला हे कधीही, मला आयुष्यात कधीही विसरता आलं नाही. पुढे कामं केली, लोकांचा प्रतिसाद, काही 100 प्रयोग झाले, काही 150 झाले. एक गोष्ट मला सातत्यानं जाणवत गेली. मी मेडिकलला आलो तेव्हा मला मनात असून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाता येत नव्हतं. मला शिक्षण घ्यायची इच्छा होती, प्रशिक्षण. पण एक सुदैवाने झालं की फिल्म इन्स्टिट्यूट हे पुण्यामध्ये असल्यामुळे सतीश बहादूर नावाचे प्राध्यापक मला म्हणाले तू नाटकात छान काम करतो, तू ये सिनेमे पाहायला. आणि म्हणून मी संध्याकाळी 6च्या FTI मुलांच्या बरोबर कुरुसावा, बर्गमन हे सगळे लोक तिथं बघितले. मेडिकलला असतानाही हा एक भाग मला घेता आला. पण मला जाणवते नेहमी, आजही प्रकर्षाने जाणवतं, आज व्यावसायिक रंगभूमी एवढी आपली प्रगल्भ आहे. बऱ्याच वेळेला आज मला मागे वळून बघताना जाणवतं की हीच मुलं मुली ही जर प्रशिक्षित असती तर कदाचित आजच्या मराठी रंगभूमीचं स्वरूपच बदललं असतं. आणि हे अगदी जाणीवपूर्वक मला वाटतं. आणि गुरु म्हणजे कोण आहे तर तो तालीम घेतो तो गुरु, त्याला आपण गुरु मानतो. तो शिकवतो, तो जे शिकवतो त्या प्रोडक्शनमध्ये तेच शिक्षण असतं. म्हणजे तेवढा पुरतं होतं. मग ते दुबे असतील, विजया मेहता असतील, डॉक्टर लागू असतील. पण मला असं वाटतं की या पलीकडं शिक्षणाच्या पद्धती आहेत, त्या आपल्या लोकांनी आत्मसात केल्या पाहिजेत. याचा अर्थ आत्ता रंगभूमीवर जे लोक आहेत ते कमी दर्जाचं काम करतात असं मला वाटत नाही, उत्तम काम करतात. पण कल्पना करा की ज्या थिअरीज आहेत त्या जेव्हा तुम्ही पाहिल्या असत्या तर कदाचित तुमच्या अभिनयामध्ये एक वेगळा फरक पडला असता. मला मुख्यमंत्र्यांशी जे बोलायचं होतं ते हे होतं की दुर्दैवाने आज ज्या वेळेला युनिव्हर्सिटीच्या लेवलवर प्रशिक्षण देणारे जे नाट्य विभाग आहेत त्यांची अवस्था या 10-15
जी काही विद्यापीठं आहेत त्यात अशी आहे की या शिक्षणासाठी मग संगीत असो, नाटक असो, लोककला यासाठी जो निधी लागतो तो युनिव्हर्सिटीने निर्माण करायचा असा आहे. आणि असा हा जवळजवळ एक संपूर्ण विद्यापीठाला 5 ते 7 कोटीचा खर्च निधी लागतो. तो नाही विद्यापीठ देऊ शकत. मला आज मुख्यमंत्र्यांना तेच सांगायचं होतं. त्यांनी मला सांगितलं की तुमचा मुद्दा खूप छान आहे, तुम्ही या बोला. मला असं वाटतं की जी महाराष्ट्रातली जी विद्यापीठ आहेत त्यांना प्रत्येकी 5 ते 7 कोटी हे कला विभागासाठी त्यांनी द्यायला पाहिजे ग्रँट म्हणून. आणि त्यामुळं आमची जी 15 विद्यापीठ आहेत यातले येणारे विद्यार्थी हे अतिशय उत्तम शिक्षण घेतील, कारण त्यांना शिकवणारे प्रशिक्षक असतीलच. आणि ते केवळ महाराष्ट्रातले नाही तर भारतीय पातळीवरचे उत्तम काम करणारे रंगकर्मी ते केरळचे असतील, बंगालचे असतील, हे लोक तिथे युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला येतात. आज त्यांना मानधन देण्याची ताकद नाही आहे, अजिबात नाही आहे. तर हे सगळं सरकारने करायला पाहिजे. एक रिसर्च इथे घडला पाहिजे. आणि माझं एक स्पष्ट मत आहे की जो रिसर्च आणि जे प्रयोग नाट्य विभागातर्फे होतात त्यांना सेन्सरशिप असता कामा नये. त्या विद्यार्थ्यांना जे करायचं आहे त्यांना मनापासून करून दिलं पाहिजे. त्यांना तुम्ही ती शिस्त आणि हा विषय का, मला असतो तर नाटक ही एक शेवटी लॅबोरेटरी आहे विद्यापीठात. आपण जेव्हा फिजिक्सचा अभ्यास करतो विचारतो का आपण या ॲटम वापरायचं नाही, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये हा फॉर्म्युला नका वापरू, असं शास्त्रोक्त भाषेमध्ये आपण तर फिजिक्स केमिस्ट्रीला बोलू शकतो, मेडिकलमध्ये बोलू शकतो. तसं नाटकालाही शास्त्रोक्त स्वरूप असावं. आणि त्यामुळं तो शास्त्रोक्त भाषेमध्ये तो करत असेल तर त्याला पूर्ण मुभा दिली पाहिजे. हां, आता त्याचे प्रयोग विद्यापीठाच्या बाहेर झाले तर काय वगैरे हा भाग आहे, पण मला कलावंतांची खात्री आहे इथं बसणारा प्रत्येक कलावंत जाणतो की शेवटी एक सेल्फ सेन्सरशिप असते. आपण सेल्फ सेन्सरशिप करू शकतो. आणि त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक कलावंतावरती ती सेन्सरशिप सोडून द्यावी. प्रचंड आवड आहे आज अशोक लोकांच्या मनामध्ये. ज्या विद्यापीठामध्ये आम्ही ड्रामा स्कूल केलं आहे MIT, त्या ठिकाणी होलिस्टिक स्टडी नावाचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये असं आहे की इंजिनिअरिंग शिकणारे, फिजिक्स केममध्ये शिकणारे किंवा आर्किटेक्टमध्ये काम करणारे यांना तिथे प्रश्न विचारला जातो की तुम्हाला परफॉर्मिंग आर्टमध्ये काय करायचं आहे का. तर जे ऑप्शन विचारले जातात आपल्याला आश्चर्य वाटेल की MIT सारख्या बहुशा इंजिनिअरिंग असणाऱ्याच्यामध्ये जे ऑप्शन विचारली गेली 500 मुलांनी 8000 पैकी इंजिनियर बाकी आम्हाला ॲक्टिंग शिकायचं. म्हणजे डिजिटल आणि कॉम्प्युटर अभ्यास करणारे लोक म्हणतात आम्हाला ॲक्टिंग शिकायचं. संगीतामध्ये विचारलं गेलं आपल्याला आश्चर्य वाटेल 700 मुलांनी आम्हाला गिटार शिकायचं असं म्हटलं. अशोक, काही लोकांना हार्मोनियम शिकायचे, काही लोकांना तबले शिकायचे, त्यांना 2 क्रेडिट दिली जातात. आज जर एवढा उत्साह असा आहे आणि तो कशामुळे आलाय मला कल्पना आहे, तो मोबाईलमुळे आलाय. मोबाईलमध्ये चित्र दिसतं, त्याच्यात व्हिडिओ दिसतो, आवाज. प्रत्येकाला असं वाटतं की आपण आता एका वेगळ्या जगात आहोत याची कल्पना येते. त्यामुळं परफॉर्मिंग आर्ट्स अँड डिजिटल टेक्नॉलॉजी याच्यामध्ये खूप जवळीक आहे. त्यामुळे आत्ता मला असं वाटतं की या पुढच्या ज्या पिढ्या येतील, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये येतात, त्या सगळ्यांना त्यांचं प्रशिक्षण हे मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं असं आहे. आता मुद्दा पुन्हा राहतो तो सेल्फ सेन्सरशिपचा. याच्यामध्ये मला एक शेवटचं उदाहरण द्यायचं आहे. ते उदाहरण देऊन मी आत्ता छोटंसं भाषण संपवणार आहे, कारण मला सांगितले गेले की 5 ठिकाणी मला भाषणं करायची. शेवटचं आमच्या सामंतांच्या गावी हे रत्नागिरीला व्हायचं आहे. तर मला विचारलं तुमचं भाषण छापायचं का. म्हणलं माझं भाषण छापलं तर रत्नागिरीला माझं भाषण ऐकायला कोण थांबणार. कंटेंट त्यात लागतो. मला तुम्हाला सांगायचं आहे विशेषतः कार्यकारिणीला माझे मुद्दे 5 ठिकाणी वेगळे असणार. तर तुम्हाला मी विनंती करणार आहे जे तुम्हाला भाषण छापायचं आहे ते रत्नागिरीला जेव्हा माझं 5वं भाषण होईल तर मागची 5ही भाषणं संकीर्ण करून तुम्ही ती छापा आणि लोकांना द्या. म्हणजे मला काय वाटतं
याबद्दल लोकांना कळेल. हा एक भाग. आता राहणाऱ्याला महत्त्वाचा मुद्दा हा सेन्सरशिपचा. तो इथे असणाऱ्या सगळ्या तरुण कोणाला तो आम्हाला हे म्हणायचं आहे, मला म्हणता येत नाही. भरतनाट्यशास्त्रामध्ये याबद्दल एक फार चांगला भाग सांगितला गेलेला आहे. हा तर सगळ्या कार्यकारिणींनी ध्यानात ठेवण्यासारखा आहे. तुम्हाला माहिती आहे की भरतनाट्यशास्त्राने भरत मुनींनी असं म्हटलंय की नाटक हे देवलोकात सुरू झालं. नाटक देवलोकात सुरू झालं ते पृथ्वीसाठी कधीच नव्हतं. तर झालं असं की सगळी नाटकं देवलोकांचं कौतुक करणारी सुरू झाली. असुरांना राग आला की हे देव स्वतःच कौतुक करून घेत आहेत. तेव्हा ते म्हणाले, छे आपण नाटक पाडूयात. म्हणून असुराने धिंगाणा घ्यायला सुरुवात केली, हे तुमचंच काय कौतुक चाललंय, म्हणून त्यांनी नाटक पाडायला सुरुवात केली. शेवटी इंद्राला असं वाटलं की यातून काहीतरी तोडगा काढला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी तोडगा काढला की बाबांनो तुम्हालाही संधी मिळेल. आणि मग एक ध्वज, जर्जर ध्वज असा ते निर्माण केला. नाटकाच्या सुरुवातीला रंगमंचाला उजव्या बाजूला तो ध्वज ठेवला असायचा. तो ध्वज म्हणजे आचारसंहितेचं प्रतीक. मला वाटतं की राज्यकर्त्यांना आपण सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीचा एक ध्वज जो सेल्फ सेन्सरशिपचा आहे तो आमच्या मनात आहे. कलावंतांवर विश्वास ठेवा आणि आम्हाला जे काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. ते समाजकारणीविरुद्ध असेल, राजकारणी, परंतु मी तुम्हाला एक सांगतो, कलेमधून ते सांगितलं जातं ते जर प्रामाणिकपणे सांगितलं गेलं. नाटकात तो वाद झाला तसा उद्ध्वस्त धर्मशाळेमध्ये हा डाव्या विचारसरणीबद्दल डाव्या विचारसरणीचा लेखक मांडू शकतो. तसा अनेक आंदोलनांचे विषय घेऊन नाटकात चर्चा होऊ शकते. मला असं वाटतं त्याचा उहापोह झाला तर बरीचशी आंदोलन टळतील, बऱ्याचशा बसगाड्या मोडायच्या थांबतील, काही बसेस जाळण्याचा प्रकार थांबेल. चांगलं उत्तम नाटक राजकीय विषयावरचं असं येऊ शकतं. तो ध्वज आम्ही सांभाळू. अशा पद्धतीने आज मला फक्त उहापोह प्रशिक्षणाचा करायचा होता. आणि मला शिंदेसाहेबांनी असं वचन दिले की तुम्ही या, मला फार आवडतं. मी त्यांना सांगितलं काय मला बोलायचं. मला म्हणाले, मी म्हटलं त्यांना की जर असं असेल आणि जर युनिव्हर्सिटीमधल्या ग्रँट्स तुम्ही वाढवल्या तर मराठी नाटक जे प्रगल्भ होणार आहे अशा पद्धतीचं प्रशिक्षण घेणारं महाराष्ट्रातल्या 10-15 युनिव्हर्सिटी असतील, तो भारतातला पहिला प्रवेश. आणि तो तुम्ही करा. आणि त्यांना आवडलं तर त्या मला ते म्हणाले की आपण तुम्ही या, आपण बोलू. माझे काही मित्र आहेत ज्यांना याबद्दल बोलायचं आहे. सतीश आळेकर आहे, की तुम्ही आहात, आपण सगळे जाऊन हे मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण बोलूया. तर मला असं वाटतं आजच्या माझ्या भाषणाचा विषय हा होता. थँक्यू व्हेरी मच. मला असं वाटतं अजून 5 ठिकाणी व्हायचं आहे, त्यामुळे मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे की 5 ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर मला बोलता येईल. त्यावेळेला सरकारची मागणीच असेल असं नाही, पण कलावंत आले की कलावंतांशी म्हणून बोलता येईल. मला वाटतं आज मी जे बोललो आहे हे केवळ सरकारसाठी नव्हतं, कलावंतांसाठी सुद्धा जास्त होतं. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही प्रयोगाला जातो, मला कोणती हा फार चांगला प्रयोग बरं का डॉक्टर बघा. मला आता इतक्या वर्षाची सवय असतो, मला कळतं हे नाटक पूर्णपणे तालीम झालेलं नाही. हे नाटक अर्धवट तालमीत आहे, पण घाई आहे सगळ्या लोकांची. प्रशांत दामले वेळ तो म्हणतो नाही करा या तारखेला प्रयोग, कारण त्याची तारीख असते शनिवार रविवारची. आणि त्यामुळं काय होतं की प्रशांत आवडत नाही अर्धवट, पण बाकीच्या लोकांना काय इलाज नाही. त्यामुळं अर्धवट तालमी करून, कृपया माझा तुम्हाला उद्देश की अर्धवट तालमीतून नाटक करू नका. याचं मी फक्त एक उत्तम उदाहरण देतो. मी मराठावर फिल्म करत असताना पंडित भीमसेन जोशींच्या घरी गेलो होतो आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला संगीत म्हणजे तुमच्या आयुष्याचा काय भाग आहे तुम्ही सांगा. एक इतकं उत्तम वाक्य ते बोलले की माझ्या गुरुने मला सांगितलंय की शेवटी रियाज हा रियाज असतो आणि मैफल ही मैफल असते. आपल्या कलावंतांनी तालीम जी घ्यायची आहे तो रियाज आहे. कृपया जी तालीम तुम्ही करता संपूर्ण लाईटनिशी, कॉस्ट्युमनिशी, ते अगदी शेवटी 3 तालमी झाल्या आणि दिग्दर्शक म्हणाला ओके, तेव्हा मला वाटतं तुम्ही रंग लावा आणि रंगभूमीवर समोर जा असं मला वाटतं. आजचं मला तरुण पिढीला एवढं सांगायचं. बऱ्याच वेळा नाटक बघताना मला जाणवतं यांना नाही वेळ मिळालेला.
त्यातल्या अडचणी खूप असतात, पण मला असं वाटतं की हे माझं एक आजचं शेवटचं एक ब्रीद वाक्य आहे. उद्या पुन्हा मला बोलायचं तेव्हा वेगळं काहीतरी बोलीन. आणि थँक्यू व्हेरी मच. या अशा आपण भुकेले आहात, या भुकेले याच्यामध्ये असे काहीतरी गंभीर विचार ऐकायचे नाटकाविषयी तुम्ही गंभीरपणे ऐकलेत, याबद्दल कार्यकारिणी आणि आलेले श्रोते सगळ्यांचे मी आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. यापुढे प्रेमानंद, तुला इतकं दुःख झालेलं का? 5 वर्ष अध्यक्ष होता आणि आता त्याला सोडताना इतकं दुःख झालं की हा पुढचा माणूस काय करेल कुणाला ठाऊक. गदगदला तो. तू काळजी करू नकोस. मी आणि प्रशांत आम्ही परिषदेची काळजी घेऊ. थँक्यू. यानंतर कोषाध्यक्ष सतीश लोटके आभार प्रदर्शन करतील. तत्पूर्वी पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेच्या शाखेचं पिंपरी चिंचवड गौरव गीत आहे, त्याचं प्रकाशन करायची विनंती मी प्रशांत दामले आणि डॉक्टर जब्बार पटेल यांना करतो. तुकोबाची भक्ती शिवबाची शक्ती, तुकोबाची भक्ती शिवबाची शक्ती, माऊलीची कृपा छाया, शिक्षण उद्योग नाट्य कलेचा रचना मजबूत पाया, खेड्याचं शहर क्रांतीची लहर, प्रगतीचा बहर साऱ्या क्षेत्रात पुढं. पिंपरी चिंचवड आमचं पिंपरी चिंचवड साऱ्या क्षेत्रात पुढं, आमचं पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवड आमचं पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवड आमचं पिंपरी चिंचवड. भरत मुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये 24व्या अध्यायामध्ये नायक व नायिका भेद यांचे वर्णन केलंय. त्यांच्या अवस्थांनुसार व परिस्थितीनुसार 8 नायिकांचं वर्णन केलेलं आहे. त्याच या अष्टनायिका: प्रोषितपतिका, विप्रलब्धा, वासकसज्जा, अभिसारिका, कलहांतारिका, विरहोंतिकंठितका, त्याचबरोबर खंडिता, स्वाधीनपतिका, पायलवृंद निर्मित ह्या संपूर्ण निकिता मोघे प्रस्तुत अष्टनायिका या नृत्यनाटिकेचं या ठिकाणी आता सादरीकरण होणार आहे. यामध्ये मराठी नाट्य चित्रपट अभिनेत्री शर्वरी जमिनीस, नुपूर दैठणकर, वैशाली जाधव, भार्गवी चिरमुले यांच्यासह 16 युवती यामध्ये सादरीकरण करणार आहेत. आणि संकल्पक अर्थातच माननीय भाऊसाहेब भोईर आणि मार्गदर्शक डॉक्टर पी डी पाटील सर आहेत. सहकार्य सुनील महाजन, सचिन इटकर आणि नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे. तेव्हा आपण या सादरीकरणाला आता सुरुवात करीत आहोत.
इंद्रा जागा निघता